पुण्याच्या आज गणपतीचं दर्शन घेण्या अध्यक्ष म्हणून झाल्यानंतर प्रशांतजी जगताप यांच्याबरोबर मी आज पुण्याच्या सर्व मानाचे गणपती आणि पुण्याचे गणपती सगळे दर्शन घेतोय। आज पहिला मानाचा गणपती असलेला कसबा गणपतीचं मी आज दर्शन घेतलेलं आहे। प्रार्थना एवढीच केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जे आता सध्याचं वातावरण अशांततेचं आहे ते पूर्वीच्या महाराष्ट्रासारखं व्हावं आणि त्याचबरोबर शेतकरी, बळीराजा, युवक आणि जे काय आता जातीभेद वगैरे याच्यामध्ये वाद निर्माण होतोय तो सर्व दूर होऊन पूर्वीचा अखंड महाराष्ट्र उभा राहावा अशी प्रार्थना केली। मला एक कळत नाही, मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा पवारसाहेबांची भूमिका काय, विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका भाजप विचारतात, बावनकुळे विचारतात, सरकारमध्ये आम्ही आहोत का मलाच कळलेलं नाही आहे। जे सरकारमध्ये त्यांनी भूमिका स्पष्ट करा। आमची भूमिका त्यावेळेला सुद्धा स्पष्ट होती, मराठ्यांना आरक्षण देणे पाहिजे या बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे, परंतु ती देण्याची जबाबदारी ज्या सरकारची आहे त्यांनी नवी मुंबईमध्ये आल्यानंतर जे आश्वासन देऊन आंदोलन मागे घ्यायला लावतं ते आजपर्यंत पूर्ण झालं नाही, म्हणून आज जरांगे पाटील आंदोलनाला बसलेला आहे। जे आश्वासन दिलं त्यांनी पूर्ण करावं। आता पवारसाहेबांचे मला वाटतं की पवारसाहेबांना अडचणी झाल्या की पवारसाहेब आठवतात, म्हणजे मार्ग काढण्यासाठी आठवतात का मुद्दाम त्यांचं मत जाणून घेऊन राजकारण करण्यासाठी आठवत आहेत, हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं। मग आमची भूमिका पवारसाहेबांची आम्ही स्पष्ट करू। असं आहे की टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे। ओबीसीच्यातून एक आरक्षण देऊ शकतो का 50% आरक्षणाचा कोटा वाढवून त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे। केंद्र सरकारच्या म्हणून हा निर्णय होईल, कोर्टामध्ये तो आरक्षण टिकलं नव्हतं। जरांगे पाटलांचं जे म्हणणं आहे की हैदराबाद गॅझेटचा जो निर्णय होता त्याची आश्वासन सरकारने दिली होती। हैदराबाद गॅझेटच्या बाबतीमध्ये जे कोणी कुणबीमध्ये येत आहे त्यांना आरक्षण ओबीसी मधून मिळावं अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। आता ते सरसकट मराठ्यांना देऊ शकतात का कुणबी म्हणून जे मराठी आहेत त्यांना द्यायचं, याच्यामध्ये त्यांनी निर्णय घ्यायचा, आज सरकारने घ्यावा। आम्ही पहिल्यापासून सर्व पक्षाने आणि महाराष्ट्राने मराठा आरक्षण मिळावं अशा प्रकारची भूमिका जाहीर केलेली आहे। ते देण्यासाठी सरकारला वाटलं की आपण सर्व लोकांना बोलून परत चर्चा करावी, तर आमची तयारी आहे। मी त्या कार्यक्रमाला होतो, पवार साहेबांनी हे सांगितलेलं आहे की जर 50%च्या वरती आरक्षण द्यायचं झालं तर घटनेतच बदल करावा लागेल आणि घटनेत बदल केला तर हा वाद मिटू शकतो। आता सरकार राज्यामध्ये ज्यावेळेला मुख्यमंत्री सत्तेवर यायच्या अगोदर बोलले होते की राज्य सरकारच्या हातामध्ये आहे, देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्यांनी हा ठराव जर केलेला असेल तर केंद्राकडून ते आरक्षण मंजूर करून घ्यावं, कोटा वाढवून घ्यावा, घटनेत बदल करावा लागेल। पवार साहेबांनी सांगितलं त्यात तथ्य आहे। कोण होते, कोण बोललं? अजित पवार साहेब पण त्यावेळेला सत्तेत होते ना आमच्याबरोबर, तेच असा तर प्रश्न ते तुम्ही सारखे विचारताय ना आम्हाला, तुमच्या दम नाही, तुमच्या सरकारमधला एकही मंत्री निर्णय घेत नाही, मग तो काय करतो, पवार साहेबांचं मत काय? तुम्हीच आम्हाला मत विचारलं, आम्ही मत सांगितल्यानंतर तुम्ही आता म्हणता की तुम्ही सूचना का करताय? आश्चर्य आहे। अजितदादा तेव्हापासून पवार साहेबांबरोबर होते, मी ऐकलेलं नाही, पण दादा असं म्हणत असतील तर मला वाटतं की दादासाहेब त्या दिवसापासून आमच्याबरोबर मंत्रिमंडळात होते, सरकारमध्ये होते, त्यांनी आपल्या मित्र पक्षाला सरकारमध्ये त्याग केलेले आहे, त्यांनी त्यांना सूचना करावी कशा प्रकारे आरक्षण द्यावं म्हणून। विरोधकाची भूमिका काय म्हणताय? कोणी? विरोधकांना तुम्ही बोलवा तर खरं, अजूनपर्यंत तुम्ही विरोधकांनाच बोलवत नाही। आता आम्हालाच कळत नाही की हे नक्की कोणामुळे चाललं। आज राज ठाकरे म्हणाले की जरांगे पाटील जे आलेले आहे ते एकनाथ शिंदेंना विचारा, म्हणजे जरांगे पाटील स्वयंस्फूर्तीने आले आरक्षणासाठी, एक लोक घरदार सोडून गणेशोत्सव सोडून आलेले आहे। असं असताना मग बावनकुळे आणि सगळे विरोधकांना प्रश्न विचारता की तुमची भूमिका स्पष्ट करा। भूमिका विरोधकांनी सांगायची नसते, भूमिका सरकारने सांगितलं, चुकीचं असेल तर विरोधक तिथं बोलतील। संजय राऊतांनी पण एक आज आरोप केलाय की एकनाथ
शिंदे यांना आणण्यासाठी फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदे जरांगे पाटलांना असं कोण म्हणालंय? संजय राऊत. मग संजय राऊत म्हणाले असेल तर देवेंद्र फडणवीसांच्याकडं गृह खातं आहे, त्यांनी खऱ्या अर्थाने शोध घ्यावा याच्यातलं सत्य काय ते महाराष्ट्राला आणि आम्हाला सुद्धा कळावं. विरोधकांच्यावर खापड फोडण्यापेक्षा त्यांच्या सत्तेमध्ये जर अशा प्रकारचा वाद असेल किंवा स्पर्धा असेल तर ते गांभीर्याने आहे आणि त्यासाठी समाजामध्ये वाद करणं योग्य नाही. समाजाने आज एक बैठक घेतली आणि त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडून आरक्षण देण्यात त्यांचा विरोध आहे मराठा समाजाला, की राजकीय पक्षांनी आपली भूमिका जाहीर करावी की ओबीसी बाबतीत त्यांचं नाही. माझा आजही म्हणणं आहे ओबीसींच्या व्यासपीठावर प्रत्येक राजकीय पक्षाला बोलवावं, त्यांनी तिथं चर्चा करावी. त्यामध्ये जर ती भूमिका त्यांनी कोण कोण काय स्पष्ट करतो तो त्यावेळा आमच्याकडून ज्यावेळा भूमिका स्पष्ट मानताय त्यावेळा सत्तेमधल्या असलेल्या तिन्ही पक्षाला बोलवावं, त्यांच्या प्रमुखांना विचारावं, त्यांच्या भूमिका काय आल्यानंतर आम्ही आमच्या भूमिका स्पष्ट करू. मी मगाशी इथं आल्यानंतर परमेश्वराकडे एवढी प्रार्थना केली, ही महाराष्ट्राची ओळख नव्हती. दुर्दैव आहे राजकारणाच्या साठी समाजामध्ये आता दरणी निर्माण करून राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न होत असेल आणि सत्ता हस्तगत करण्यासाठी निर्णय घेतले जात असतील तर मला वाटतं हे दुर्दैव. ही सुबुद्धी सगळ्यांना द्यावं आणि एकसंघ सर्व जाती धर्माचा एकसंघ असं महाराष्ट्र उभा राहावा ही प्रामाणिकपणे. हे तुम्हाला सांगतो हे सगळं चाललेलं आहे. हे जातीचं राजकारण फक्त निवडणुका आल्यानंतरच उभं राहायला चालू झालेलं आहे. आता स्थानिक स्वराज्य निवडणुका आहे, महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे. अशा वेळेला अशा प्रकारचं राजकारण होणं दुर्दैवाचं आहे. पण देवेंद्र फडणवीसच म्हणतात की राजकारण गेलं तुम्ही समाजात तेढ निर्माण करणे हे आमच्या तत्वात बसत नाही. पण ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणावं ना. आज मला एक कळत नाही की जरांगे पाटलांचं आंदोलन झालं, ओबीसी लोक उभी राहिली, ओबीसीचं आंदोलन झालं की इतर समाज उभा राहतोय, धनगर समाजाचा प्रश्न आहे. तुम्ही आश्वासनं तुम्ही दिलेले आहेत ना, आम्ही दिलेलं नाही. तुम्ही धनगर समाजाला आश्वासन दिले, तुम्ही ओबीसी समाजाला आश्वासन दिलं, तुम्ही मराठा समाजाला आश्वासन दिलंय. सत्तेत तुम्ही गेल्या 10-12 वर्ष आहेत. आम्ही पूर्वी काय केलं, 10-12 वर्षामध्ये तुम्ही काय केलं ते तर तुम्ही एकदा सांगा. आणि तुमच्याकडे जमत नसेल तर सत्ता तुम्ही पवार साहेबांच्याकडे द्या, मार्ग काढून देऊ. जे कार्यकर्ते आंदोलनासाठी मुंबईत गेले त्यांची गैरसोय खूप मोठ्या प्रमाणात झाली. अनेकदा ते सरकारवर आरोप झाले की मी पाणी बंद केलं. ही वस्तुस्थिती आहे, त्याला मी पण साक्षीला आहे. मागच्या वेळा आंदोलन झालं होतं तेव्हा नवी मुंबईमध्ये आंदोलन आल्यानंतर माणुसकीचा धर्म म्हणून, पक्ष म्हणून नव्हे, कुठल्या जातीचं म्हणून नव्हे, आम्ही प्रयत्न प्रामाणिकपणाने केला. आज आंदोलन आल्यानंतर मुंबईला त्यांना आंदोलन जास्त होऊ नये किंवा आंदोलन करते येऊ नये म्हणून असुविधा घेऊन त्यांची कोंडी करायची, त्यांची रसद बंद करायची, असा जो प्रकार झालेला आहे ही चर्चा आहे. त्यामध्ये काही अंशी तथ्य आहे. आता नवी मुंबईमध्ये काही आंदोलक आले. मुंबईला वस्तुस्थिती त्यांनी जी जागा दिली शिवडी रेरोड, सिमेंटचे धक्के आहेत, तिथं कसे आंदोलक राहणार. कुठल्या महानगरपालिकेने शौचालयाची व्यवस्था केली नाही, कुठल्या महानगरपालिकेने त्या ठिकाणी सरकारच्या वतीने कुठल्या प्रकारची त्यांना उपाययोजना केलेल्या नाही. ते ज्यावेळेला आलं, आता आम्ही नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये काही लोकांना मदत केली, परंतु एक्झिबिशन हॉलमध्ये गेल्यानंतर तिथं अचानक लाईट गेली, तिथं अचानक शौचालय दिले गेले नाही. चुकीचं आहे. महाराष्ट्रातली जनता आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला सरकारची जबाबदारी आहे आंदोलन होऊ नये याची. आंदोलन झाल्यापुरतं सरकार गप्प बसलं. आता आंदोलन करते आल्यानंतर त्यांना जर सुविधा देत नसेल तर मला वाटतं की हा चुकीचा पद्धत आहे असं मला वाटतं. हे सगळे आरोप जे आहेत ते महापालिकेला फेटाळले. त्यांनी 350 सगळे स्वच्छतागृह आणि अनेक रुग्णवाहिका ठेवल्या असल्याचा त्यांनी दावा केला आणि त्याचे फोटो देखील त्यांनी तुम्ही माझ्याबरोबर एकदा येऊन बघा, माझा सोडून द्या. फोटो शेअर माझ्या उपरोक्त चॅनलवाल्यांनी जावा, तुमचे चॅनल फिरतायत सगळीकडं. त्या जे आंदोलन करतात त्यांना विचारा, आज त्यांना जेवायला भेटत नसेल, हा कुठला माणुसकीचा धर्म आहे. त्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा देत नसतील, हा कुठला माणुसकीचा धर्म आहे. अरे सरकार आहात तुम्ही, त्यांना इथं उत्सवाच्या काळात एवढंच द्यायला नव्हतं पाहिजे होतं. 2 महिन्यापासून ज्यावेळेला ती चर्चा होते तेव्हा सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करतं. कदाचित हे आंदोलन पेटावं, हे आंदोलन व्हावं अशी सरकारची इच्छा आहे का मला माहिती नाही. तुम्ही आता म्हणाले की पवार साहेबांकडे सत्ता द्या, आम्ही त्यातून मार्ग काढू. कशा पद्धतीनं मार्ग काढणार? हे आज का सांगू. तुम्ही सारखा पवार साहेबांचा विषय घेता, पवार साहेबांना काय करणार, पवार साहेबांचं मत काय. पवार साहेबांचं मत तुम्ही विचारता याचा अर्थ अडचण आले की पवार साहेब दिसतात. मग पवार साहेबांचं मत जाणून घ्यायचं असेल तर पवार साहेबांना बोलवा ना तुम्ही. आपण बोलवायचं कर्तव्य तरी करा का नाही, काहीच करत नाही. आणि मग तुम्ही आमचं मत कशा विचारताय मीडियाच्या समोर.
मागच्या वेळेला मला आठवतंय की तुम्ही एकदा बैठक घेतली होती, सर्व पक्षाला बोलवलं होतं, चर्चा झाली होती, त्यानंतर परत कधी विरोधी पक्षाला कधी बोलवलं नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.